नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 22 ते 28 एप्रिल या आठवड्यातील सर्व चालू घडामोडींचे घटक अभ्यासणार आहोत। तर या आठवड्यामध्ये जे आपण डिस्क्रिप्टिव्ह टाइप करंट अफेअर्स पाहिलेले आहेत त्या सर्वांचे रिव्हिजन आज आपण वन लाइनर मध्ये अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच राष्ट्रीय सुरक्षा रक्षक प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा याचे उत्तर आहे नलिन प्रभात। तर नलिन प्रभात यांची राष्ट्रीय सुरक्षा रक्षकपदी किंवा रक्षक दलाचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। साखर उत्पादनात सलग तिसऱ्यांदा देशात कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे? तर महाराष्ट्र या राज्याने साखर उत्पादनामध्ये सलग तिसऱ्यांदा देशामध्ये अव्वल स्थान पटकावले आहे। अलीकडेच कोणी लामा 3 आणि रिअल टाइम इमेज जनरेटरचे अनावरण केले आहे? तर मेटा या कंपनीने केलेले आहे। नुकतीच धनलक्ष्मी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अजित कुमार के यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे धनलक्ष्मी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी। 2023 चा मालकम आदिशेषिया पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात येणार आहे? तर उत्साह पटनायक यांना देण्यात येणार आहे 2023 चा मालकम आदिशेषिया पुरस्कार। जगात प्रथमच मिस AI नावाची सौंदर्य स्पर्धा आयोजित केली जाईल। या अंतर्गत विजेत्याला किती रक्कम दिली जाणार आहे? तर $20,000 एवढी रक्कम देण्यात येणार आहे। अलीकडेच कोणत्या ठिकाणच्या तिरंगी बर्फी आणि धलवा मूर्ती मेटल कास्टिंग क्राफ्टला GI टॅग देण्यात आला आहे? तर वाराणसी या ठिकाणच्या तिरंगी बर्फी आणि धलवा मूर्ती मेटल कास्टिंग क्राफ्टला GI टॅग देण्यात आलेला आहे। WHO ने हवेतून प्रसारित होणाऱ्या रोगजनकांना कोणती अद्ययावत शब्दावली जारी केली आहे? तर संसर्गजन्य श्वसन कण। नेक्स्ट आहे बघा, इंटेलने भारतासाठी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर संतोष विश्वनाथन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे इंटेलच्या भारतासाठीचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून। इस्रोच्या मते भारताने मलबामुक्त जागा तयार करण्याचे लक्ष्य कधीपर्यंतचे ठेवले आहे? तर 2030 पर्यंतचे लक्ष्य ठेवण्यात आलेले आहे इस्रोतर्फे। कशासाठी? तर बघा मलबामुक्त जागा तयार करण्यासाठी। हिंदुस्तान झिंक ही जागतिक स्तरावर चांदीच्या उत्पादनात कोणत्या स्थानावर पोहोचला आहे? तर 3ऱ्या स्थानावरती पोहोचलेले आहे हिंदुस्तान झिंक। अलीकडेच ईस्टर्न वेव्ह एक्सरसाइज म्हणजेच पूर्वी लहर कोणी आयोजित केला? तर भारतीय नौदलाने आयोजित केलेला होता ईस्टर्न वेव्ह एक्सरसाइज। गुप्तचर विभागाच्या विशेष संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर सपना तिवारी या IPS अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे गुप्तचर विभागाच्या विशेष संचालक म्हणून। 2024 चा वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर मोहम्मद सालेम यांनी जिंकलेले आहे 2024 चा वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर पुरस्कार। सिट्रोएन इंडियाने ब्रँड एम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर MS धोनी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सिट्रोएन इंडियाच्या ब्रँड एम्बेसेडर पदी। नुकताच नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडला कोणता दर्जा मिळाला आहे? तर नवरत्न कंपनीचा दर्जा देण्यात आलेला आहे नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2550व्या भगवान महावीर निर्वाण महोत्सवाचे उद्घाटन कोठे केले? तर नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेले आहे। HDFC लाईफ इन्शुरन्सचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर KK मिस्त्री यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे बघा HDFC लाईफ इन्शुरन्सचे नवीन अध्यक्ष म्हणून। भारतीय दूध ब्रँड नंदिनी आगामी T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत कोणत्या 2 संघाचा प्रायोजक बनला आहे? तर स्कॉटलंड आणि आयर्लंड या 2 टीमचा प्रायोजक बनलेला आहे भारतीय दूध ब्रँड नंदिनी। कोणत्या राज्यातील लक्ष्मण तीर्थ नदी दुष्काळ आणि अतिउष्णतेमुळे कोरडी पडली आहे? तर कर्नाटक या राज्यातील लक्ष्मण तीर्थ ही नदी दुष्काळ आणि अतिउष्णतेमुळे कोरडी पडली आहे। तर लक्ष्मण तीर्थ ही नदी कावेरी नदीची उपनदी आहे। नेक्स्ट आहे, अंतराळ क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या घटकांच्या निर्मितीसाठी सरकारने किती टक्के थेट विदेशी गुंतवणुकीला परवानगी दिली आहे? तर 100% गुंतवणुकीला परवानगी दिलेली आहे बघा अंतराळ क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या घटकांच्या निर्मितीसाठी। कोणी दिलेली आहे परवानगी? तर केंद्र सरकारने दिलेली आहे थेट विदेशी गुंतवणुकीला 100% परवानगी। संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या जागतिक लोकसंख्या स्थिती 2024 अहवालानुसार भारताची अंदाजे लोकसंख्या किती आहे? तर 144 कोटी एवढी आहे भारताची अंदाजे लोकसंख्या। तर जगामध्ये भारताचा लोकसंख्येमध्ये प्रथम क्रमांक लागतो। नेक्स्ट आहे, IPL मध्ये 5000 धावा करणारा पहिला यष्टिरक्षक कोण बनला आहे? तर MS धोनी हा बनलेला आहे बघा IPL मध्ये 5000 धावा करणारा पहिला यष्टिरक्षक।
नेक्स्ट आहे गुजरातमधील कोणत्या लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध निवडून आले आहेत? तर सुरत या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत मुकेश दलाल, हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. नेक्स्ट आहे कोणत्या पेमेंट बँकेने अलीकडेच NCMC सक्षम डेबिट आणि प्रीपेड कार्ड लॉन्च केले आहेत? तर एअरटेल पेमेंट्स बँकेने लॉन्च केलेले आहे. LGBTQ+ समुदायाच्या कल्याणासाठी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समितीचे प्रमुख कोण आहेत? तर राजीव गौबा हे या समितीचे प्रमुख आहेत. LGBTQ+ समुदायाच्या कल्याणासाठी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समितीचे प्रमुख. नेक्स्ट आहे अंतराळ विज्ञानातील योगदानाबद्दल आर्यभट्ट पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर पाऊलुरी सुब्बाराव यांना देण्यात आलेला आहे. आर्यभट्ट पुरस्कार कशासाठी देण्यात आलेला आहे बघा? अंतराळ विज्ञानातील त्यांच्या योगदानासाठी. नेक्स्ट आहे IPLच्या इतिहासात 200 बळी घेणारा पहिला गोलंदाज कोण ठरला आहे? तर यजुवेंद्र चहल हा खेळाडू ठरलेला आहे बघा. IPLच्या इतिहासात 200 बळी घेणारा पहिला गोलंदाज. नुकतेच कोणत्या देशात पहिले हिंदी रेडिओ प्रसारण सुरू झाले आहे? तर कुवेत या देशामध्ये सुरू करण्यात आलेले आहे पहिले हिंदी रेडिओ प्रसारण. नेक्स्ट आहे ACC पॅरा कॅनो आशियाई चॅम्पियनशिप 2024 मध्ये कोणत्या भारतीयाने 2 सुवर्णपदके जिंकली? तर प्राची यादव हिने जिंकलेले आहेत 2 सुवर्णपदके. अलीकडेच पहिली इंद्रधनुष्य आंतरराष्ट्रीय पर्यटन परिषद कोठे आयोजित करण्यात आली? तर काठमांडू नेपाळ या ठिकाणी आयोजित करण्यात आली पहिली इंद्रधनुष्य आंतरराष्ट्रीय पर्यटन परिषद. नुकतेच शांघाय ग्रांड प्री 2024चे विजेतेपद कोणी जिंकले? तर मॅक्स वर्स्टॅपेन यांनी जिंकलेले आहे शांघाय ग्रांड प्री 2024चे विजेतेपद. भारताने अलीकडेच नवी दिल्लीत एक मोठे संशोधन केंद्र चालवण्यासाठी कोणत्या देशाशी करार केला? तर रशिया या देशाशी करार केलेला आहे भारताने. फिडे उमेदवार स्पर्धा जिंकणारा सर्वात तरुण पुरुष खेळाडू कोण बनला आहे? तर डी गुकेश हा खेळाडू बनलेला आहे फिडे उमेदवार स्पर्धा जिंकणारा सर्वात तरुण पुरुष खेळाडू. तर तो 17 वर्षांचा आहे. 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? ममताजी सागर यांना देण्यात आलेला आहे 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्कार. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान कोणत्या युरोपीय देशाच्या अधिकृत दौऱ्यावर गेले आहेत? तर फ्रान्स या देशाच्या अधिकृत दौऱ्यावर गेलेले आहेत CDS जनरल अनिल चौहान. DRDOने स्वदेशी तंत्रज्ञान क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी कोठे केली? तर ओडिशा या राज्यामध्ये करण्यात आलेली आहे स्वदेशी तंत्रज्ञान क्रूझ क्षेपणास्त्र यशस्वी उड्डाण चाचणी. नॅशनल डिफेन्स युनिव्हर्सिटीने कोणत्या देशाच्या स्टारबर्स्ट एरोस्पेसची संरक्षण शोधासाठी हातमिळवणी केली आहे? तर फ्रान्स या देशाच्या स्टारबर्स्ट एरोस्पेसची संरक्षण शोधासाठी भारताने हातमिळवणी केली आहे. अलीकडेच खगोलशास्त्रज्ञांनी आकाशगंगेतील सर्वात मोठे तारकीय कृष्णविवर शोधले आहे, त्याला काय नाव देण्यात आले आहे? तर याला गाया BH3 असे नाव देण्यात आलेले आहे. कोणत्या देशाने अलीकडेच सुपर लार्ज क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे? तर उत्तर कोरिया या देशाने केलेली आहे. तुतेधारा किंवा अग्निकेली उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर कर्नाटक या राज्यामध्ये साजरा केला जातो. कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मानवतावादी पुरस्कार 2021 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर रतन टाटा यांना देण्यात आलेला आहे बघा कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मानवतावादी पुरस्कार 2021. रोईंगमध्ये भारताचा पहिला ऑलिम्पिक कोटा कोणाला मिळाला आहे? तर बलराज पनवार यांना मिळालेला आहे रोईंगमध्ये भारताचा पहिला ऑलिम्पिक कोटा. अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू कोण बनल्या आहेत? तर प्रोफेसर नईमा खातून या बनलेल्या आहेत अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू. अलीकडेच हाँगकाँग आणि कोणत्या देशाने MDH आणि एव्हरेस्ट मसाल्याच्या पावडरवर बंदी घातली आहे? तर हाँगकाँग आणि सिंगापूर या देशांनी बंदी घातलेली आहे MDH आणि एव्हरेस्ट मसाल्याच्या पावडरवर. इस्रोचे प्रमुख S सोमनाथन यांनी नुकतेच अंतराळ सुरक्षेसाठी दिगंतरा मुख्यालय कोठे उघडले आहे? तर बेंगळुरू या ठिकाणी. अलीकडेच सौरव घोषाल यांनी निवृत्ती जाहीर केली आहे, तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ते स्क्वॉश या खेळाशी संबंधित आहेत. 2023 मध्ये सर्वाधिक लष्करी खर्च करणारा देश कोणता आहे? तर अमेरिका हा देश आहे 2023 मध्ये सर्वाधिक लष्करी खर्च करणारा देश. तर यामध्ये आपल्या भारताचा 4था क्रमांक लागतो. नेक्स्ट आहे DRDOने इमर्जिंग टेक्नॉलॉजीज आणि चॅलेंज फॉर एक्सोस्केलेटन या विषयावर पहिली आंतरराष्ट्रीय कार्यशाळा कोठे आयोजित केली? तर बेंगळुरू या ठिकाणी. अलीकडेच जपानच्या अभियांत्रिकी अकादमीने कोणाला आंतरराष्ट्रीय फेलोशिप दिली आहे?
तर कौशिक राजशेखर यांना देण्यात आलेली आहे फेलोशिप. आर्टेमिस करारात सामील होणारा 39वा देश कोणता बनला आहे? तर स्लोवेनिया हा देश बनलेला आहे 39वा देश. अलीकडेच कोणत्या केंद्रशासित प्रदेशातील शॉम्पेन जमातीच्या 7 सदस्यांनी प्रथमच मतदान केले आहे? तर अंदमान आणि निकोबार बेटावरील शॉम्पेन या जमातीच्या 7 सदस्यांनी प्रथमच मतदान केले आहे. सशस्त्र सेना वैद्यकीय सेवाने संशोधन आणि प्रशिक्षणासाठी कोणासोबत सामंजस्य करार केला आहे? तर IIT दिल्ली सोबत केलेला आहे. त्रिशूर पूरम 2024 हा सर्वात मोठा मंदिर उत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? तर केरळ या राज्यामध्ये साजरा करण्यात आला. त्रिशूर पूरम 2024 हा सर्वात मोठा मंदिर उत्सव. अलीकडेच प्रतिमांचे व्हिडिओमध्ये रूपांतर करण्यासाठी वासा 1 AI मॉडेल कोणी जाहीर केले आहे? तर मायक्रोसॉफ्टने जाहीर केलेले आहे. अलीकडेच कोणत्या देशात वाघ मांजराची नवीन प्रजाती शोधण्यात आली आहे? तर ब्राझील या देशामध्ये सापडलेला आहे वाघ मांजराची नवीन प्रजाती. भारतातील सर्वात मोठ्या हवामान घड्याळाचे कोठे अनावरण करण्यात आले आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी अनावरण करण्यात आलेले आहे बघा भारतातील सर्वात मोठ्या हवामान घड्याळाचे. युकी भांबरीने कोणासोबत BMW ओपन टेनिस दुहेरीचे विजेतेपद जिंकले? तर अल्बानो आलिओट्टी यांच्यासोबत जिंकलेले आहे. नुकतेच हलके वजनाचे बुलेट प्रूफ जॅकेट कोणी तयार केले आहे? तर DRDOने केलेले आहे हलके वजनाचे बुलेट प्रूफ जॅकेट तयार. लॉरेस स्पोर्ट्स अवॉर्ड्समध्ये वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर नोवाक जोकोविच या खेळाडूला मिळाला आहे बघा लॉरेस स्पोर्ट्स अवॉर्ड्समध्ये वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा पुरस्कार. तर त्याला हा 5व्यांदा पुरस्कार मिळालेला आहे. ॲक्सिस बँकेचे MD आणि CEO म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे? तर अमिताभ चौधरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ॲक्सिस बँकेचे MD आणि CEO म्हणून. तर त्यांची ही नियुक्ती पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे. अलीकडेच OpenAIने भारतातील पहिला कर्मचारी म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर प्रज्ञा मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे OpenAIचे भारतातील पहिला कर्मचारी म्हणून. अलीकडेच भारताच्या गीता सबरवाल यांची कोणत्या देशात UNच्या निवासी समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर इंडोनेशिया या देशामध्ये करण्यात आलेली आहे. अलीकडेच RBIने कोणत्या बँकेला ऑनलाईन नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घातली आहे? तर कोटक महिंद्रा बँकेवरती बंदी घालण्यात आलेली आहे. भारतातील पहिला बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला? तर हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे भारतातील पहिला बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्प. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये मुख्य दक्षता अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर निधी S जैन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये मुख्य दक्षता अधिकारी म्हणून. आशियाई अंडर 20 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये दीपांशु शर्माने भालाफेकमध्ये कोणते पदक जिंकले आहे? तर सुवर्ण पदक जिंकलेले आहे. क्लायमेट स्ट्रॅटेजी 2030 दस्तऐवज कोणाद्वारे सुरू करण्यात आला आहे? तर नाबार्ड या बँकेद्वारे सुरू करण्यात आलेला आहे. प्रबोवो सुबियांतो यांची कोणत्या देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर इंडोनेशियाचे नवीन राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांवरील आंतरराष्ट्रीय परिषदेची 6वी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली? तर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांवरील आंतरराष्ट्रीय परिषदेची 6वी आवृत्ती. दरवर्षी खोंगजोम दिवस कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर मणिपूर या राज्यामध्ये साजरा केला जातो दरवर्षी 23 एप्रिल या दिवशी. टाटा पॉवर सोलर सिस्टीमने कोणत्या बँकेसोबत धोरणात्मक सहकार्याची घोषणा केली आहे? तर इंडियन बँकेसोबत केलेली आहे. अलीकडेच भारत पे 1 हे सर्व इन वन पेमेंट डिव्हाइस कोणी लॉन्च केले? तर भारत पेने लॉन्च केले आहे. नुकतेच सुब्रमण्य धारेश्वर यांचे निधन झाले. ते कोणत्या लोकनृत्यातील प्रसिद्ध गायक होते? तर ते यक्षगान या लोकनृत्यातील प्रसिद्ध गायक होते. संपूर्ण भारतातील आदिवासी आणि वंचित तरुणांना सक्षम बनवण्यासाठी राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाने कोणाशी सहकार्य केले आहे? तर इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा चेतना म्हणजेच इस्कॉन सोबत केलेली आहे. कोणत्या देशाच्या संसदेने निर्वासितांना रवांडामध्ये पाठवण्याचे विधेयक मंजूर केले आहे? तर ब्रिटन या देशाने केलेले आहे. अलीकडेच कोणत्या संस्थेतील संशोधकांनी एका महाकाय प्रागैतिहासिक सापाचे जीवाश्म शोधले आहेत? तर IIT रुड़की यांनी शोधलेले आहेत. तर या सापाला वासुकी असे म्हटले जाते. डेटा ट्रॅफिकच्या बाबतीत जगातील सर्वात मोठा मोबाईल ऑपरेटर कोण बनला आहे? तर रिलायन्स जिओ ही कंपनी बनलेली आहे डेटा ट्रॅफिकच्या बाबतीत जगातील सर्वात मोठा मोबाईल ऑपरेटर. C.ने 5G नेटवर्कची कार्यक्षमता वाढवण्यासाठी कोणाशी करार केला आहे?
तर IIT जोधपूरशी करार करण्यात आलेला आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत कोणत्या राज्याला अव्वल स्थान मिळाले आहे? तर तमिळनाडू या राज्याला अव्वल स्थान मिळाले आहे. अलीकडेच भारतातील पहिले ट्रान्सशिपमेंट हब म्हणून कोणत्या राज्यातील विंझिन पोर्टलला मान्यता दिली आहे? तर केरळ या राज्यातील मिळालेले आहे बघा. भारतातील पहिले ट्रान्सशिपमेंट हब म्हणून कोणाला मिळालेला आहे? विंझिजम पोर्टला. कोणत्या राज्यामध्ये आहे बघा? हे केरळ या राज्यामध्ये आहे आणि हे जे पोर्ट आहे ते अदानी समूहाचे आहे. नेक्स्ट आहे, अलीकडेच भारतीय कुस्ती महासंघाच्या खेळाडू आयोगाचे अध्यक्ष कोण झाले आहेत? तर नरसिंग यादव हे झालेले आहेत. अलीकडेच माचो स्पोर्ट्सने ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर सिद्धार्थ मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे माचो स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून. भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर टी रविशंकर यांचा कार्यकाळ किती वर्षांनी वाढवला आहे? तर 1 वर्षांनी वाढवलेला आहे. अलीकडेच कोणत्या देशात पॉवर लिफ्टर गौरव शर्मा याला मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे? तर अमेरिका या देशाने केलेली आहे. जागतिक नेमबाजी पॅरा स्पोर्ट्स टुर्नामेंटमध्ये भारतीय पॅरा नेमबाज मोना अग्रवालने नुकतेच कोणते पदक जिंकले आहे? तर सुवर्ण पदक जिंकलेले आहे. G7 शिखर परिषद 2024 कोणत्या देशात होणार आहे? तर इटली या देशामध्ये होणार आहे. सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिशाभूल करणाऱ्या जाहिराती कोणत्या कंपन्यांच्या विरोधात कारवाई करण्यास सांगितले आहे? तर फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स कंपनी या कंपन्यांच्या विरोधात कारवाई करण्यास सांगितलेली आहे केंद्र सरकारने. नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या देशाने भारताची लहान शस्त्रास्त्रांच्या विक्रीवरील बंदी उठवली आहे? तर जर्मनी या देशाने उठवलेली आहे. IAFच्या नॅशनल वॉर मेमोरियलमध्ये नुकताच पहिला इन्व्हेस्टिगेशन सोहळा कोठे झाला? तर नवी दिल्ली या ठिकाणी झाला. अलीकडेच ICC महिला T20 विश्वचषक पात्रता दूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर सना मीर या पाकिस्तानी खेळाडूची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अन्न संकट 2023च्या जागतिक अहवालानुसार जगातील किती लोक तीव्र भुकेच्या समस्येला तोंड देत आहेत? तर 282 दशलक्ष लोक एवढे तीव्र भुकेच्या समस्येला तोंड देत आहेत. अलीकडेच भारतातील मार्केट कॅपनुसार 4थी सर्वात मोठी कर्जदार बँक कोणती बनली आहे? तर ॲक्सिस बँक ही बनलेली आहे. अलीकडेच ITTF टेबल टेनिस जागतिक क्रमवारीत भारताची सर्वोच्च महिला खेळाडू कोण बनली आहे? तर श्रीजा अकुला ही बनलेली आहे. नुकतीच शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक कोणत्या देशात झाली? तर अस्ताना कझाकिस्तान या देशामध्ये. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणचे नवीन मुख्य क्षमता अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मनोज कुमार यांची. ह्युमन राईट्स वॉच संस्थेच्या अहवालानुसार कोणत्या देशाच्या लष्कराने दहशतवाद्यांना पाठिंबा दिल्याच्या आरोपाखाली 223 नागरिकांची हत्या केली आहे? तर बुर्किना फासो या देशामध्ये केलेली आहे. अलीकडेच भारताने गिटेक्स 2024 मध्ये विविध शैक्षणिक ऑफर कोठे प्रदर्शित केले आहेत? तर दुबई या देशामध्ये. नुकताच कोणत्या देशाने भारतासाठी पहिला संरक्षण सल्लागार नेमला आहे? तर पापुआ न्यू गिनी या देशाने निवडला आहे. 33वी बर्ड अँड नेचर फेस्टिवल छायाचित्र स्पर्धेत पहिले पारितोषिक कोणाला मिळाले आहे? तर महाराष्ट्राच्या बैजू पाटील यांना मिळालेले आहे 33व्या बर्ड अँड नेचर फेस्टिवल छायाचित्र स्पर्धेत पहिले पारितोषिक. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 22 ते 28 एप्रिल या आठवड्यातील महत्त्वाचे वीकली रिव्हिजन अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.